नमस्कार, मी स्वामी शालाक्ष. आज आपण सुरुवात करणार आहोत टाइप्स ऑफ सॉलिड. सॉलिडचे कोणकोणते प्रकार आहेत त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती या ठिकाणी आज आपल्याला घ्यायची आहे. तुम्हा सर्वांना माहित असलं पाहिजे सॉलिडचे मुख्य प्रकार दोन आहेत. सॉलिड्स आर ऑफ टू टाइप्स. मग ते दोन प्रकार कोणकोणते ते पण या ठिकाणी आपण माहिती करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर ते दोन्हीही प्रकार जे आहेत त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती या ठिकाणी आज आपल्याला करून घ्यायची आहे. ओके, पहा. त्याच्यामधला पहिला प्रकार जो आहे तो आहे क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरा प्रकार जो आहे तो आहे एमॉर्फस सॉलिड. तुमच्या समोर मी लिहिलं सॉलिडचे मुख्य प्रकार दोन. सॉलिड्स आर ऑफ टू टाइप्स. कोणकोणते? दोन्हीही नाव आपल्या समोर आहेत. या दोन प्रकारापैकी पहिला प्रकार क्रिस्टलाइन सॉलिड, दुसरा एमॉर्फस सॉलिड. मग अशा प्रकारचे दोन प्रकार आपण पाडले. सॉलिडचे आपण दोन प्रकार पाडले. मग हे दोन प्रकार तुम्ही कसं पाडले, कशाच्या आधारावर पाडले, कोणत्या बेसवरती पाडले हे पण आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. या दोघांमध्ये जो वेगळेपणा असतो तो म्हणजे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलची असलेली मांडणी. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कशी मांडले याच्या आधारावरती हे दोन प्रकार या ठिकाणी आपण पाडलेले आहेत. पहिला प्रकार जो आहे क्रिस्टलाइन सॉलिडचा, याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स जे असतात ते एका विशिष्ट क्रमबद्ध पद्धतीनं लयबद्ध पद्धतीने मांडलेले असतात. परंतु एमॉर्फस सॉलिडमध्ये जे काय कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात त्याची जी मांडणी असते ती विखुरलेली असते, रॅन्डम असते, कशीही असते. हा एक बेस आहे. आपण सॉलिडचे जे दोन प्रकार पाडले ते दोन प्रकार करण्यासाठी आपल्याकडे जो बेस आहे तो बेस म्हणजेच कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलची असलेली अरेंजमेंट. आणि मग एक एक प्रकार जो आहे तो सविस्तरपणे आपण घेऊया आणि त्या ठिकाणी तो कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला सविस्तरपणे पाहता येतो. म्हणून कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलच्या अरेंजमेंटवरती आधारित आपण सॉलिडचे मुख्य दोन प्रकार पाडले. त्याच्यापैकी पहिला प्रकार जो असतो त्याला म्हणतात क्रिस्टलाइन सॉलिड, दुसरा प्रकार जो असतो त्याला म्हणतात एमॉर्फस सॉलिड. पहिल्यांदा आपण सुरुवात करूया क्रिस्टलाइन सॉलिडला. आता क्रिस्टलाइन सॉलिडची माहिती घेत असताना सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉइंट कोणता आहे पहा. ह्याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी दिसतात. नंबर एक रेग्युलॅरिटी आणि दुसरा जो महत्त्वाचा कन्सेप्ट आहे अँड पिरियॉडिसिटी. आता तुम्ही काय केलात, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स मांडला. मग कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलच्या अरेंजमेंट मध्ये दोन गोष्टी आपल्याला दिसून येतील. त्याची जी अरेंजमेंट आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टींचा समावेश आहे. नंबर एक त्याच्यामध्ये रेग्युलॅरिटी आहे. रेग्युलॅरिटी आहे म्हणजे त्याच्यामध्ये नियमितपणा आहे. मांडणी ही कशी बी केलेली नाहीये, नियमितपणा आहे त्याच्यामध्ये, रेग्युलरपणा आहे त्याच्यामध्ये. आणि पिरियॉडिसिटी. पिरियॉडिसिटी म्हणजे त्याच प्रकारची मांडणी पुन्हा पुन्हा रिपीट होते, त्याला म्हणतात पिरियॉडिसिटी. आता आपण डायग्राम काढू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा, आता हे सगळे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत. सो दीज आर द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. हे एका ओळीमध्ये आपण मांडले म्हणजे त्याच्यामध्ये रेग्युलॅरिटी आहे, नियमितपणे मांडले, कशीही नाही. आता हे सगळे काय कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत. आता ही पहिली ओळ आहे, एका समोर एक, एका समोर एक, एका समोर एक, म्हणजे त्याच्यामध्ये नियमितपणा आहे, कशीही मांडणी नाही, नियमितपणा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे क्रमाने एका समोर एक मांडलेले आहेत आपण, त्याच्यामध्ये क्रमबद्धता आहे, लयबद्धता आहे. आणि पहिली लाईन ज्या प्रकारची आहे त्याच प्रकारची दुसरी लाईन आहे, म्हणजे त्याच प्रकारची मांडणी पुन्हा रिपीट झाली. पहिल्या ओळीमध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ज्या प्रकारे मांडले त्याच प्रकारे दुसऱ्या ओळीमध्ये असलेले कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स मांडले गेले आणि दुसऱ्या ओळीमध्ये ज्या प्रकारचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत त्याच प्रकारची मांडणी तिसऱ्या ओळीमध्ये आहे. म्हणजे त्याच प्रकारची मांडणी पुन्हा पुन्हा रिपीट होते. ज्या प्रकारची पहिली ओळ त्याच प्रकारची दुसरी ओळ, त्याच प्रकारची तिसरी ओळ. याचा अर्थ हीच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट. पहिली ओळ ज्या प्रकारची त्याच प्रकारची दुसरी, म्हणजे पुन्हा रिपीट झाली. दुसरी ओळ जशी तशीच तिसरी आहे, म्हणजे त्याच प्रकारची मांडणी पुन्हा रिपीट. म्हणजे या ठिकाणी त्याच त्या प्रकारची मांडणी पुन्हा पुन्हा रिपीट होते आणि असं असणे दॅट इज कॉल्ड पिरियॉडिसिटी. आणि म्हणून या ठिकाणी आपण खास करून लक्षात घेतलं पाहिजे क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये जे काय कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात त्याची जी अरेंजमेंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी दिसून येतील. नंबर एक
रेग्युलॅरिटी आणि नंबर 2 पिरियॉडिटी. ह्या दोन गोष्टी त्या ठिकाणी दिसून येतील. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल, इन क्रिस्टलाइन सॉलिड द अरेंजमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल शोज रेग्युलॅरिटी अँड पिरियॉडिसिटी. इन क्रिस्टलाइन सॉलिड the arrangement of the constituent particle shows regularity and periodicity. वाक्य नीट लक्षात घ्या. In crystalline solid, the arrangement of the constituent particle shows regularity and periodicity. अशा प्रकारची पहिली प्रॉपर्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहता येते. त्याचा नेमका काय अर्थ आहे तुमच्या समोर मी सांगितलं. दुसरा महत्त्वाचा जो पॉइंट आहे तो म्हणजे लॉंग रेंज ऑर्डर. त्याच्याबद्दलची पण माहिती आपण घेऊ. आता लॉंग रेंज ऑर्डर म्हणजे नेमकं काय हे पहा. तुम्हाला माहित आहे क्रिस्टलाइन सॉलिड मधले जे काही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात त्याची मांडणी क्रमबद्ध आहे, ऑर्डर्ड आहे. त्याच्यामध्ये नो कन्फ्युजन. शब्द वेगवेगळ्या प्रकारचे आपण वापरू शकतो की याच्यामध्ये जी काही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलची मांडणी आहे ती कशी आहे, ऑर्डर्ड. लिहिला आपण इथं शब्द किंवा अजून लिहूयात आपण. चला लिहिला आपण काय लिहिलं, क्रमबद्ध मांडणी आहे. मग ही जी मांडणी आहे काही विशिष्ट ठिकाणी आहे का सगळीकडे आहे ते फार महत्वाचं आहे. क्रमबद्ध मांडणी आहे, ऑर्डर्ड अरेंजमेंट आहे. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलची जी काय अरेंजमेंट आहे ती ऑर्डर्ड आहे, क्रमबद्ध आहे, लयबद्ध आहे. कळलं का? ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या. परंतु एक महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा, ही जी ऑर्डर्ड अरेंजमेंट आहे ती काही ठिकाणी आहे का सगळीकडे आहे हे पण आपण लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. हे बघा, ह्या कडून ह्या कडेपर्यंत सगळीकडेच मांडणी क्रमबद्ध आहे. ह्या कडून ह्या कडे बसतात, ह्या कडून ह्या कडे बसतात. असं नाही की काही भाग क्रमबद्ध आहे काही भाग असं नाही, असं नाहीये. तुमचा क्रिस्टल जेवढा आहे थ्रू आउट द स्ट्रक्चर, थ्रू आउट द क्रिस्टल स्ट्रक्चर द अरेंजमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इज ऑर्डर्ड. समजलं का? नीट लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये जी काय मांडणी असते ती ऑर्डर्ड असते, क्रमबद्ध असते. परंतु एक वाक्य आपण लक्षात घेणं फार महत्वाचं आहे, ही क्रमबद्ध मांडणी एका विशिष्ट ठिकाणापुरतं मर्यादित नसून सगळीकडेच असते. कळलं का? ती एक्सटेंड होते थ्रू आउट द क्रिस्टल. जेवढा क्रिस्टल आहे त्या संपूर्ण क्रिस्टलमध्ये त्या प्रकारची मांडणी क्रमबद्धच असते. कुठं क्रमबद्ध आहे कुठं नाही असं अजिबात होत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलची जी अरेंजमेंट आहे ती कशी आहे, लॉंग रेंज ऑर्डर मध्ये आहे. लॉंग रेंज ऑर्डर, लॉंग रेंज ऑर्डर आहे याचा अर्थ एका विशिष्ट ठिकाणापुरतं ती मांडणी मर्यादित नसून जी ऑर्डर्ड अरेंजमेंट आहे ती सगळीकडेच आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल त्या ठिकाणी की इन क्रिस्टलाइन सॉलिड द ऑर्डर्ड अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल एक्सटेंड ओव्हर ए लॉंग रेंज. ओव्हर ए लॉंग रेंज म्हणजे लॉंग रेंज मध्ये ती काय झाले, एक्सटेंड झाले आहे, पसरले आहे. अशा प्रकारची मांडणी या ठिकाणी आपल्याला सांगता येते. आणि म्हणून आपण लक्षात घ्या, क्रिस्टलाइन सॉलिडचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य जर कोणतं असेल तर त्या ठिकाणी असलेल्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलची मांडणी ही ऑर्डर्ड आहे. आणि ही ऑर्डर्ड मांडणी जी आहे ती एका विशिष्ट ठिकाणापुरतं मर्यादित नसून सगळीकडे एक्सटेंड झालेली आहे, सगळीकडे पसरलेली आहे. आणि मग अशा प्रकारच्या मांडणीला म्हणतात लॉंग रेंज ऑर्डर. हा शब्द प्रयोग त्या ठिकाणी आपण केला. अशा प्रकारची ही दुसरी प्रॉपर्टी. तिसऱ्या प्रॉपर्टीकडे आपण जाऊया. तिसरी प्रॉपर्टी काय आहे, त्याचा मेल्टिंग पॉइंट. तो कसा असतो, शार्प असतो. शार्प मेल्टिंग पॉइंट. एक एक पॉइंट जो आहे तो तुम्ही लक्षात घ्या म्हणजे त्या प्रत्येक शब्दांचा अर्थ तुमच्या लक्षात येईल आणि ती संकल्पना लक्षात येईल. आता तुम्हाला माहित आहे एखाद्या सॉलिड पदार्थाला आपण जर हीट केलं काय होईल, तो मेल्ट होईल. आणि ज्या टेम्परेचरला तो मेल्ट होतो त्या टेम्परेचरला त्या सॉलिड पदार्थाचा मेल्टिंग पॉइंट म्हणायचं. इतकंच आहे. आता समजा आपण एक उदाहरण घेतलं. समजा हा एक सॉलिड पदार्थ आहे, ठीक आहे. ह्याला तुम्ही काय केलं, हीट केलं, ठीक आहे. हीट केल्यानंतर हे हीटचं सिम्बॉल आहे, हा सॉलिड पदार्थ आहे. आणि या सॉलिड पदार्थाला तुम्ही जेव्हा हीट करता तेव्हा एका विशिष्ट तापमानाला, एका विशिष्ट टेम्परेचरला तो जो सॉलिड आहे तो वितळतो आणि त्याचं रूपांतर लिक्विडमध्ये होतं. हे झालं लिक्विड. मग ज्या टेम्परेचरला हे झालं, कळलं का, ते टेम्परेचर म्हणजे त्याचा मेल्टिंग पॉइंट असणार आहे. आता आपण काय केलं, हीट केलं. समजा किती केलं, 53 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत हीट केला. आता हा कोण आहे, सॉलिड. ह्याला हीट केलं कितीपर्यंत, 53 डिग्री सेंटीग्रेडला. आणि बरोबर 53 डिग्री सेंटीग्रेड
सेंटीग्रेडला ह्या सॉलिड पदार्थाचं रूपांतर लिक्विड मध्ये झालं. म्हणजे 53 डिग्री सेंटीग्रेड हे ह्या सॉलिडचं काय असणार आहे, मेल्टिंग पॉइंट. पण आपल्या समोर काय पॉइंट आहे, आपल्या समोर असा पॉइंट आहे की याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो शार्प आहे. आणि शार्प आहे म्हणजे नेमकं काय, शार्प आहे म्हणजे नेमकं आहे डेफिनाइट आहे. म्हणजे बरोबर 53 डिग्री सेंटीग्रेडला, बरोबर 53 डिग्री सेंटीग्रेडला, बरोबर 53 डिग्री सेंटीग्रेडला हा सॉलिड पूर्णपणे मेल्ट होतो आणि त्याचं रूपांतर लिक्विड मध्ये होतं. हे आपण खास करून त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्याला म्हणतात शार्प मेल्टिंग पॉइंट. ह्याच्या उलट एक आहे, अजून एक महत्वाचं वाक्य आहे. शार्प मेल्टिंग पॉइंट नसणे म्हणजे कसं, समजा आपण घेतलं मेणबत्ती, मेणबत्तीला आपण हीट केलं, मेणबत्ती सॉलिड अवस्था त्याची, त्याला हीट केलं काय होईल, लिक्विड होईल. परंतु आपली मेणबत्ती वितळत असताना कसं होतं, पहिल्यांदा आपली मेणबत्ती मऊ होते, सॉफ्ट होते, पुन्हा सावकाश त्याचा थोडा थोडा भाग काय होतो, मेल्ट होत असतो. म्हणजे हा मेणबत्तीचा जो भाग आहे त्याची जी मेल्ट होण्याची प्रक्रिया आहे ती एका विशिष्ट टेम्परेचरला नाहीये, एका विशिष्ट टेम्परेचरला सुरू होते आणि दुसऱ्या विशिष्ट टेम्परेचरला पूर्ण होते. म्हणजे ह्या रेंज मध्ये वितळतो तो. कळालं का नाही कळालं, हा दोघांमधला फरक आहे. त्याला म्हणतात रेंज मध्ये असणे मेल्टिंग पॉइंट. शार्प मेल्टिंग पॉइंटचा अर्थ वेगळा होतो. थोडक्यात तुमच्या सर्व उदाहरण सांगितलं, त्याचं स्पष्टीकरण आपण नंतरच्या उदाहरणामध्ये देऊ, म्हणजे त्याचा अर्थ तुमच्या लक्षात येईल. त्यावेळेस आपण बघूया. मला फक्त इतकं सांगायचं आहे की शार्प मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय. शार्प मेल्टिंग पॉइंट म्हणजे एका विशिष्ट टेम्परेचरला, त्याच तापमानाला संपूर्ण सॉलिड एकदाच वितळणे, त्याला म्हणतात शार्प मेल्टिंग पॉइंट असणे. आणि मग शार्प नसणे म्हणजे कसं, समजा आपण एखादा पदार्थ, दुसरा हा पदार्थ घेतला, मेणबत्ती घेतली, ह्याला काय केलं आपण, समजा हीट केलं कितीला स्टार्ट, समजा उदाहरण 53 डिग्री सेंटीग्रेडला सुरुवात केली आपण. 53 डिग्री सेंटीग्रेडला हे मेल्ट व्हायला सुरुवात झाली आणि बरोबर 53.8 डिग्रीला, 53.8 डिग्री सेंटीग्रेडला तो पूर्णपणे लिक्विड झाला. हे उदाहरण तुम्हाला कळण्यासाठी, त्याची किंमत काय काय असणार. आता हा कोण आहे, सॉलिड आहे, समजा मेणबत्ती आहे, त्याला आपण हीट केलं, 53 डिग्री सेंटीग्रेडला हा मऊ झाला आणि हळूहळू थोडा थोडा भाग मेल्ट होऊ लागला आणि बरोबर 53.8 डिग्री सेंटीग्रेडला तो सगळाच भाग वितळला. म्हणजे याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो रेंज मध्ये 53 ते 53.8 याच्या दरम्यान तो पूर्णपणे वितळतो. हे असं असणे म्हणजे रेंज मध्ये असणे. आणि एका विशिष्ट टेम्परेचरला बरोबर 53 डिग्री सेंटीग्रेडला तो वितळणे, दॅट इज कॉल्ड एज शार्प मेल्टिंग पॉइंट. आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे की क्रिस्टलाइन सॉलिड जो असतो, क्रिस्टलाइन सॉलिडचा मेल्टिंग पॉइंट हा शार्प असतो. याचा अर्थ एका नेमक्या तापमानाला, एका डेफिनेट टेम्परेचरला तो पूर्णपणे मेल्ट होत असतो, हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल, क्रिस्टलाइन सॉलिड्स आर हॅव्हिंग शार्प मेल्टिंग पॉइंट, दॅट मीन्स दे मेल्ट ॲट ए डेफिनाइट टेम्परेचर. ते एका विशिष्ट टेम्परेचरला, डेफिनाइट टेम्परेचरला कम्प्लिटली पूर्णपणे मेल्ट होतात. दे मेल्ट ॲट ए डेफिनाइट टेम्परेचर. ओके, तर हा एक महत्वाचा कन्सेप्ट त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा आहे. पुढचा जो पॉइंट आहे त्याच्याबद्दलची पण माहिती आपण घेऊ. अनआयसोट्रॉपिक म्हणजे नेमकं काय. क्रिस्टलाइन सॉलिड हे अनआयसोट्रॉपस असतात. अनआयसोट्रॉपस म्हणजे काय, नेमका त्याचा काय अर्थ होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लक्षात घ्या, ऑल क्रिस्टलाइन सॉलिड्स आर अनआयसोट्रॉपिक. अनआयसोट्रॉपिक बघा, तुमच्या समोर वाक्य लिहिलं अनआयसोट्रॉपिक. सगळ्याच प्रकारचे क्रिस्टलाइन सॉलिड हे अनआयसोट्रॉपिक असतात. आता एक वाक्य लिहिले पुस्तकामध्ये आपलं, ऑल क्रिस्टलाइन सॉलिड्स दोज हॅव्हिंग एक्सेप्ट दोज हॅव्हिंग क्युबिक स्ट्रक्चर. ज्यांचं क्युबिक स्ट्रक्चर आहे असे सोडून बाकीचे सगळेच क्रिस्टलाइन सॉलिड हे कसे असतात, अनआयसोट्रॉपिक असतात. अशा प्रकारचे एक वाक्य पुस्तकात आहे. ओके, जवळपास सगळ्याच प्रकारचे क्रिस्टलाइन सॉलिड जे असतात ते अनआयसोट्रॉपिक असतात एक्सेप्ट दोज हॅव्हिंग द क्युबिक स्ट्रक्चर. ओके, कन्सेप्ट क्लिअर झाला. मग अनआयसोट्रॉपिक म्हणजे काय. समजा एखादा आपण सॉलिड घेतला, क्रिस्टल घेतला एखादा, समजा हा क्रिस्टल आहे, हा एखादी प्रॉपर्टी आपण मोजली. आता प्रॉपर्टी कोणती मोजली, मग त्याच्यामध्ये आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, त्याच्यामध्ये आहे थर्मल कंडक्टिव्हिटी, त्याच्यामध्ये आहे
इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, ह्या सगळ्या प्रॉपर्टी आहेत. समजा ह्या दिशेमध्ये आपण ती प्रॉपर्टी मोजली, त्याचं मॅग्निट्यूड समजा 1.2 आलं, बरोबर आहे का. ह्या दिशेमध्ये आपण मोजलो, त्याचं मॅग्निट्यूड 1.5 आलं समजा, कळालं का. आणि या दिशेमध्ये आपण मोजलो, त्याचं मॅग्निट्यूड समजा 1.8 आलं. एक उदाहरण तुम्हाला मी सांगितलं, कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी तुम्ही दिशा बदललो, त्याची किंमत बदलली. डायरेक्शन प्रॉपर्टी तीच आहे, पण तुम्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मोजा, थर्मल कंडक्टिव्हिटी मोजा, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, यासारख्या प्रॉपर्टी मोजा तुम्ही. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी यासारख्या प्रॉपर्टी जर तुम्ही मोजला, काय होतं, तुम्ही जर दिशा बदलला, तुम्ही जर डायरेक्शन बदलला, तर त्या प्रॉपर्टीची किंमत सुद्धा बदलणार आहे. कळालं का. म्हणजे द मॅग्निट्यूड ऑफ दॅट प्रॉपर्टी चेंजेस विथ द डायरेक्शन. डायरेक्शन चेंज केला, किंमत चेंज झाली. असं जर त्या ठिकाणी होत असेल, दॅट इज कॉल्ड एज अनआयसोट्रॉपिक. अनआयसोट्रॉपिकचा अर्थ काय होतो, एखाद्या अनआयसोट्रॉपिक पदार्थाची प्रॉपर्टी आपण जर मोजली, आपण जर दिशा बदलली, तर त्याची किंमत सुद्धा बदलते. म्हणजे ती प्रॉपर्टी चेंज होते डायरेक्शन चेंज केल्यावर. या डायरेक्शन मध्ये मोजलात 1.2 आहे, या डायरेक्शन मध्ये मोजलात 1.8 आहे, या डायरेक्शन मध्ये मोजलात 1.5 आहे. डायरेक्शन चेंज केलं, त्याची किंमत तेवढीच राहिली का, अजिबात नाही, त्याच्या किमतीमध्ये सुद्धा बदल झाला. म्हणजे ऍज वी चेंज द डायरेक्शन द व्हॅल्यू इज आल्सो चेंजेस. आणि असं असणे, अशा प्रकारची प्रॉपर्टी दॅट इज कॉल्ड एज अनआयसोट्रॉपिक प्रॉपर्टी. समजलं का. आणि लक्षात घ्या तुम्ही, ऑल क्रिस्टलाइन सॉलिड्स एक्सेप्ट दोज हॅव्हिंग क्युबिक स्ट्रक्चर्स आर अनआयसोट्रॉपिक. कळलं का. आणि अनआयसोट्रॉपिक नेमकं कशाला म्हणतात. अनआयसोट्रॉपिक म्हणजे नेमकं काय, तर द प्रॉपर्टीज ऑफ अनआयसोट्रॉपिक सबस्टन्सेस चेंजेस विथ चेंज इन डायरेक्शन. कळलं का. द प्रॉपर्टीज ऑफ अनआयसोट्रॉपिक सबस्टन्सेस चेंजेस विथ चेंज इन डायरेक्शन. डायरेक्शन तुम्ही चेंज केला, प्रॉपर्टी चेंज होते. आणि अशा प्रकारची जर प्रक्रिया त्या ठिकाणी घडत असेल, तर त्याला अनआयसोट्रॉपिक असं म्हणायचं. आणि लास्ट उदाहरण जे आहे, एक्झाम्पल्स बघूयात आपण. क्रिस्टलाइन सॉलिड्स कोणकोणते आहेत. आणि क्रिस्टलाइन सॉलिडचे एक्झाम्पल मध्ये द बेस्ट एक्झाम्पल इज द आइस. नेक्स्ट इज द salt such as NaCl, and then metals such as sodium, gold वगैरे, कोबाल्ट, जे का असतील. हे सोडियम उदाहरण घेतलं आपण, संपलं. तर ह्या अशा प्रकारचा काही भाग आपल्या समोर आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी एक भाग आपण पूर्ण केला. कोणता, क्रिस्टलाइन सॉलिड. अतिशय सोपी माहिती आहे. प्रत्येक लेक्चर व्यवस्थित ऐका. पहिलं लेक्चर ऐका, मग दुसरं ऐका, क्रमाक्रमानं ऐका. कळालं का. आणि दुसऱ्यांना शेअर करा, हे कळालं का, लाईक करा. म्हणजे या ठिकाणी हा प्रचार सगळीकडे होईल आणि सगळ्यांना सहजपणे शिक्षण घेता येईल, ऑनलाईन शिक्षण. ओके, ठीक आहे. तर अशा प्रकारे हा क्रिस्टलाइन सॉलिड या ठिकाणी आपण शिकलेला आहे. आणि याच्यामध्ये काय समस्या असतील तर कमेंट करा, आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. नंतर वेगवेगळा व्हिडिओ तयार करू आणि त्याच्यामध्ये सॉल्व्ह करू, आहे की नाही. आपली घर आपली शाळा झाली पाहिजे, आपली घर आपली शाळा. स्वतः शिकलं पाहिजे आपण. तसं वातावरण आहे, आपण तसं क्रिएट कर. जशी परिस्थिती येईल तसं यू हॅव टू चेंज युअरसेल्फ. धन्यवाद.